मागे 2 धावांची आवश्यकता होता. मोन्यावर विश्वास ठेवला आणि खऱ्या अर्थानं नशिबाची साथ देखील लाभली. काय सांगाल? ॲक्च्युली मुन्यावर विश्वास ठेवला आणि त्याने स्वतःने त्याने कॉन्फिडन्स दाखवला की दादा मी करू शकतो. त्यामुळे त्याला नशिबाने सुद्धा पण साथ दिली. कारण त्या क्षणाला कोणता बॅट्समॅन पुढे येत नव्हता आणि अशा क्षणाला त्याने त्याने काढलेले बुट परत घालून तो उतरला. त्यामुळे त्याच्या त्या जिद्दीनेमुळे ती मॅच आपण जिंकलो. थँक्यू सो मच. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. त्याचबरोबर पाठीमागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण अमर बामरस यांना देऊया. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या दिशेने. मात्र सुपर 6चा दुसरा सामना तुमच्या समोर. एका बाजूला चिंतामणी तर दुसऱ्या बाजूला ओम साई 11 असा सामना आहे. आणि कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया निलेश मर्टेकर सर यांचा आवाज. बघा अगदी सातारा जिल्हा आयकॉन आहेत अमर बामरस आणि त्यांनी एक डेडिकेट केलेली आहे मॅन ऑफ द मॅच. अगदी आपल्याच टीममधील चांगला खेळाडू अर्थातच नितीन शिंदे यांनी 3 विकेट्स मिळवल्या म्हणून ही मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केलेली आहे. आणि आयोजकांची विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते ती डेडिकेट करावी. थँक्यू सो मच. नितीन शिंदे यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. अमर बामरस अगदी मोठ्या मनाचा दिलदार माणूस आणि दिलदार खेळाडू. त्याचबरोबर पंच 2 मिनिटं सामना थांबवा. सुपर 6चा हा सामना आहे आणि ओम साई 11 टीमचा 12th मॅन आलेला नाहीये. त्यांना 2 धावांची पेनल्टी लागू झालेली आहे. ओके मॅच ऑन करा. चला बॉल क्रमांक 2 कडे ओढी आणि बॉलर तयार होतील. मनोज कदम आणि यावेळेला हा बॉल भिरकावून दिलाय. बॉल चाललाय डीप मी विकेट सीमारेषेच्या पलीकडे. मोठा प्रहार धावा मितीलचा आलाय तो षटकार. त्याचबरोबर जिथे जार आहेत ना पाण्याचे तिथून एक ब्लूटूथ हरवलेला आहे. जर कुणाला मिळाला असेल ना तर ते आमच्यापर्यंत आणून द्या. जिथे पाण्याचे जार आहेत ना तिथून एक ब्लूटूथ हेडफोन हरवलेला आहे. जर कुणाला मिळाला असेल तर ते आमच्यापर्यंत आणून द्या ही विनंती आहे. चला मॅचला होती सुरुवात. पुन्हा दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. सुपर 6चा हा दुसरा सामना. एका बाजूला ओमसाई 11 एका बाजूला संघ आहे चिंतामणी वॉरियर्स. आणि यावेळेला हा डॉट टाकलेला आहे. एका बाजूला ओमसाई 11 संघ आहे जो संघ आहे श्री ओमकार साळुंके यांचा. तर एका बाजूला संघ आहे चिंतामणी वॉरियर्स हनुमंत देवरुख आणि मनीष कदम यांच्या मालकीचा संघ एका बाजूला खेळतोय. या संघ मालकांमधली ही झुंज आहे त्यांच्या खेळाडूंमधली. आतापर्यंत काय झालंय 7 धावाला 3 बॉलचा खेळ संपलाय. किरण जाधव 1 वरती बॅटिंग करता. अजय जाधव 2 बॉल 6. मनोज कदम 3 बॉल 7 धावा बिनगडी बाद. असं विश्लेषण आपण या षटकामध्ये करूया. आणि यावेळेला समोर बॉल चालला एक टप्पा सीमा पार. धावा मितील 4. बॅट्समन आहेत अजय सावंत जिल्हा आयकॉन सायडी आहे त्यांचं गाव. काय फटका खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. अजय सावंत यांनी आक्रमण केलंय. मनोज कदम ज्यांची फिटनेस चांगली आहे फिटनेससाठी त्यांची ओळख आहे. एक ऑलराऊंडर चांगले आहेत परंतु त्यांच्यावरती केलं आक्रमण. चला काही करा वेळ कमी आहे त्यासाठी विनंती आहे की फक्त 5च मिनिटाचा वेळ एका षटकासाठी आहे. ही विनंती आपण दोन्ही संघांना करूया. किरण जाधव 1 वरती बॅटिंग करतात. अजय सावंत 10 वरती. मनोज कदम यांनी हाताळलेले बॉल 4 धावा खर्च केलेले आहेत 11. ओमसाई 11 एका बाजूला संघ बॅटिंग करतोय. सुपर 6चा हा दुसरा सामना आहे. बॉलर तयार. कमी गतीचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका समोरच्या बाजूला येतोय तो आणखीन एक चौकार. कमी गतीचा बॉल ओळखला अजय सावंत यांनी पाठवला समोरच्या बाजूला. ओव्हर द बॉलर हेड सरळ 4 धाब्यांसाठी आलाय तो चौकार. थँक्यू.
किरण जाधव एका बाजूला अजय सावंत यांचं आक्रमण. 5 बॉलचा खेळ संपलाय. 15 धावा 0 गडी बाद अशी स्थिती आहे ओम साई 11ची. शेवटचा बॉल आहे या षटकातला. टॉस जिंकला चिंतामणी वॉरियर्स टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. शेवटचा बॉल मनोज कदम जिल्हा आयकॉन परळी. आणि हाई कमी गतीचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि लोण्याचा गोळा हातातून निसटलाय. आणि झेल कुणाचा होता तर झेल होता अजय सावंत यांचा. आता या झेलचा उपद्रव काय बघायला मिळेल. असं वाटलं होतं की हा कठीण झेल आहे, परंतु कठीण झेल सोपा बनवला होता, परंतु अखेरच्या क्षणी हा लोण्याचा गोळा हातातून निसटला आणि अजय सावंत यांना मिळालं जीवनदान. एका षटकाचा खेळ संपलाय. 17 0. ऐकूया या प्रीमियर लीगचं छोटंसं आणि मधुर संगीत. आता ओव्हर नंबर 2 साठी पहिल्या ओव्हरचा थरार आपण पाहिला. थरारमय नाट्य पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं. चौकार आले, झेल सुटली, या प्रकारचा आपण पहिल्या षटकाचा थरार अनुभवला. आता ओव्हर नंबर 2 साठी आणि बॉलर आहेत साहिल देवरे जे दहिवडचे आहेत. स्वतः संघनायक आहेत या संघाचे. एका बाजूला किरण जाधव सारखळ कडववाडी. साहिल देवरे यांचा पहिला बॉल फुलटॉस आहे. फटका पॉइंट मधून हाय झेल निसटलाय. चिंतामणी वॉरियर्सला क्षेत्ररक्षणाचा स्तर उंचावणं फार महत्वाचं आहे. हा पॉइंट मधून झेल निसटलाय. बाकप होतं पाठीमागच्या बाजूला, परंतु एक धाव आली आहे. आता स्ट्राईक वरती ज्यांना जीवनदान मिळालंय ना हे दोन्ही फलंदाज आहेत. एखादा खेळाडूला जीवनदान म्हणजे तो जखमी वाघाप्रमाणे आहे. आणि जखमी वाघ आता कशा प्रकारे खेळतील समोरच्या बाजूला साहिल देवरे क्षमता आहे. आणि यावेळेला पास साहिल देवरे यांनी इथे टाकलाय खराब बॉल. नो +4 धावा मिळतील 5. कमरेच्या वरची उंची असणारा बॉल पाठवलाय फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या आहे आता 23. आता यानंतरचा आहे फ्री हिटचा बॉल. फलंदाज आता फक्त 4च प्रकारे आउट असेल. रनआउट, चेंडू हाताळणे, क्षेत्ररक्षणासाठी अडथळा निर्माण करणे आणि बॉल दोनदा टोलवणे. फ्री हिटचा बॉल, बॉलर तयार. आणि फ्री हिटचा बॉल भिरकावलाय. झेल जरी झाला परंतु झेल होऊ शकला नाही आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अंदाज चुकला, बॉलने ओलांडली सीमारेषा. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. इथून पुढे पाणी बॉटल तयार ठेवा. अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे की तुम्हाला पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. खेळाडूंना किंवा आयोजकांना पाणी बॉटल आपण तयार ठेवा. यावेळेला बॉल आकाशाला गबसणी घालतोय. उंची जास्त आहे, फक्त आता पाहावं लागेल झेल होईल का नाही. साहिल देवरे जीवाच्या आकांताने धावत होते परंतु बॉलच्या खाली पोहोचू शकले नाहीयेत. प्रयत्नांना मिळालं नाहीये ते यश. मिळतील या बॉलच्या पाठीमागे धावा तब्बल 2. एका बाजूला अजय सावंत 26 वरती बॅटिंग करतायत. 8 बॉल खेळलेले आहेत. किरण जाधव 2 बॉल 2. साहिल देवरे यांनी हाताळलेले बॉल 3 आहेत. धावा खर्च केल्यात 12. आता इथून पुढचे फक्त 3 बॉल शिल्लक. यानंतर ड्रिंक्स ब्रेक आहे, याची नोंद आपण घ्या. आयोजक टीम किंवा अतिरिक्त खेळाडू आपण पाणी बॉटल तयार ठेवा. चला अतिरिक्त खेळाडू आपण पाणी बॉटल तयार ठेवा. तुम्हाला जाण्याची मुभा आहे. यावेळेला थायपॅडला जाऊन बॉल भेटतोय. एक कोणतीही धाव्या बॉलच्या पाठीमागे एकही मिळणार नाही. यालाय तो डॉट बॉल. साहिल देवरे यांनी जोमाने कमबॅक केलाय आणि याच प्रकारे कमबॅक करावा लागेल. किंबहुना एखादं जाळं विणता येईल का याचाही प्रयत्न करावा लागेल साहिल देवरे यांना. जीवनात तुम्ही ज्या क्षणाला शिकता ना ते तुमचं शिक्षण असतं आणि जीवनाच्या प्रत्येक वळणावरती आणि प्रत्येक क्षणाला आपण काहीतरी शिकत असतो. यावेळेला पास साहिल देवरे
यांचा पुन्हा कमरेवरचा बॉल. आज मात्र साहिल देवरे यांनी टाकलेले आहेत 2 खराब बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे नो प्लस. मिळतील धावा 6. आलाय तो षटकार. थँक्यू. 2 बीमर टाकलेले आहेत त्यामुळे गोलंदाजाला आता गोलंदाजी करता येणार नाही. आणि आता याही बॉलवरती फ्री हिट आहे पण सर गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही. गोलंदाज बदलावा लागेल. 2 बीमरला गोलंदाजी करता येत नाही आणि खेळाडूंना विनंती आहे की आपण पाणी बॉटल तयार ठेवा. तुमच्या खेळाडूंना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाणी न्यायचं आहे. फक्त संघ मालक आणि कॅप्टन पाणी घेऊन जाऊ शकणार नाहीत याची नोंद आपण घ्या. धावसंख्या 36 वरती 0. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. अजूनही 2 बॉल टाकायचे आहेत आणि धावसंख्येने वेग पकडलाय. 36 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आणि उर्वरित 2 बॉल टाकण्यासाठी बॉलर आलेले आहेत. रितेश आहेरे टाकायचे आहेत शेवटचे 2 बॉल. एका बाजूला आहेत अजय सावंत या नावाचं वादळ आणि या वादळाचा सपाटा झेल सुटला आणि त्यानंतर निस्स नाबूद करून टाकणारी बॅटिंग आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. बॉलर तयार. 8व्या बॅटने बॉल हवेत आहे परंतु फ्री हिटचा बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी आलाय तो षटकार. 6 धावा. थँक्यू. पण इथून पुढे आता या सामन्याचं गांभीर्य लक्षात घ्यावं लागेल. टीम चिंतामणी वॉरियर्सच्या टीमला नॉकआउट सामना आहे. जिंकलो तरच पुढे. आतापर्यंत तुम्ही काय केलंय याला महत्व उरलेलं नाहीये. तुम्ही या सामन्यामध्ये काय करताय यालाच महत्व आहे. त्यामुळे हा सामना पहा. नैसर्गिकरित्या वादळ आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये आणि अजय सावंत नावाचंही वादळ आहे. 11 बॉल 38 म्हणजे दोन्ही वादळ पहा. एक नैसर्गिकरित्या आणि एक या सामन्यामध्ये आणि त्या वादळाचं नाव आहे अजय सावंत. सायळी गावचा तुफान. आणखीन एक. हो 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 आणखीन एक मोठा. नाही होणार धावांचा तोटा. बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 6. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट 1 मिनिटाचा. पाणी बॉटल आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन चला ही विनंती आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 48 धावा 0 गडी बाद. 48 धावा 0 गडी बाद. जे आमचे पंच आहेत ऑफिशियल त्यांचा मोबाईल हरवलेला आहे. जर आपल्या कोणत्या खेळाडूला मिळाला असेल तर तो आपण आणून द्या. काही हरकत नाहीये. या 2 खेळाडू कक्षामधूनच कुठून तरी गेलेला आहे. जर कुणाला मिळाला असेल तर मित्रांनो आपण आणून द्या. ऐकूया एक चांगलं संगीत. चला घाई करा. स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलेला आहे.
ओव्हर नंबर 3 कडे वळी आणि ओव्हर नंबर 3 साठी आता चला इथून पुढे आपण या सामन्याकडे वळणार आहोत. मुख्य व्यासपीठावरतून एक सेलफोन गमावलेला आहे. जर कुणाला मिळाला असेल तर मित्रांनो तो आपण आणून देऊ शकता आणि आणून द्या ही विनंती आहे. 48 वरती 0 ही स्थिती आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलेला आहे आणि ओव्हर नंबर आपण 3 कडे वळूया. त्याचबरोबर आपण सतीश देठ यांचा सन्मान करूया. सातारा जिल्हा आयकॉन खेळल्याबद्दल आपण त्यांचा सन्मान करूया शिवशक्ती प्रीमियर लीगच्या वतीने. आणि जे जिल्हा आयकॉन आहे त्यांना विनंती आहे, जर आपले सर्व सामने झालेले आहेत आणि आपण जर स्पर्धेमधून बाहेर पडलेला असाल तर आपण त्यांचा सन्मान करणार आहोत, कारण तुम्ही आमच्या विनंतीला मान दिलेला आहे. आपण त्या सर्व सातारा जिल्हा आयकॉनचा सन्मान करणार आहोत. आपण सतीश देठ यांचा सन्मान करूया. जिल्हा आयकॉन म्हणून ते या प्रीमियर लीगमध्ये सहभागी झाले आणि त्यासाठी आपण त्यांना सन्मानित करूया. तर इथून पुढे जाऊया ओव्हर नंबर 3 कडे आणि बॉलर आहेत अभिमन्यू जाधव. सारखं कडवाडी पहिलाच बॉल स्क्वेअर कटचा दमदार फटका. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. येतोय तो चौकार आणि बॅट्समन आहेत किरण जाधव. बेमिसाल स्ट्रोक होता, फोटोजेनिक स्ट्रोक, एक क्वालिटी फटका. पुन्हा एकदा पाहूया या फटक्याची क्रिया. फटका जबरदस्त होता. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा बॉल जबरदस्त स्क्वेअर कट केला. 4 धावांसाठी गेला बॉलर तयार. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट, परंतु हाही पुन्हा सन्मान दिलाय. फ्लाय स्लिपला खेळाडू आहेत. एकच सिंगल धाव. या बॉलच्या पाठीमागे मिळेल. दोन्ही खेळाडू एकाच गावचे आहेत. एका बाजूला अजय सावंत 12 बॉल 44 धावा. त्याचबरोबर मयूर कांबळे सरांचे आगमन होते, त्यांचं आपण स्वागत करूया शिवशक्ती प्रीमियर लीगच्या वतीने. अभिमन्यू जाधव यांनी कमबॅक चांगला केलाय. 2 बॉल टाकलेत परंतु 5 धावा खर्च केलेल्या आहेत. संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. एका बाजूला 44 धावांचा तुफान. 8व्या बॅटने ताकदीचा वापर. चाबुक स्ट्रोक जाईल सीमारेषेच्या पलीकडे आणि या प्रीमियर लीग मधला आणखीन एक अर्धशतक आलंय. गाव आहे सायळी, नाव आहे अजय सावंत. एकदा जोरदार टाळ्या खेळाडूसाठी. 13 बॉल 50 धावांचा झुंजार खेळ. अजय सावंत अजय सावंत आपण बॅटने अभिवादन द्या प्रेक्षकांना. जबरदस्त खेळ राहिला, क्या बात आहे. अजय सावंत 13 बॉल 50 धावा, 4 चौकार, 5 षटकार. स्ट्राइक रेट आहे 384 चा. समोर अभिमन्यू जाधव, तितक्या 16 मोलाचे खेळाडू. लोअर फुल टॉस, पुन्हा पाकतीचा वापर. जो झेल निसटला ना आणि त्या झेलचा उपद्रव काय बघायला मिळाला तर अजय सावंत यांनी अर्धशतक पूर्ण केलं. म्हणजे कॅचेस किती महत्वाचे आहेत. आज झेल निसटला आणि त्यानंतर अजय सावंत यांनी मोठा खेळ उभा केलाय. 60 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत.
अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अभिमन्यू जाधव यांचे 2 बॉल शिल्लक. यावेळेला हा कव्हर्सला खेळलाय. क्षेत्ररक्षक येथील बॉल वरती एका हाताने पकडण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे होतील पूर्ण आणि या षटकातला आहे आता शेवटचा बॉल. एका बाजूला आहे ओमसाई 11, एका बाजूला आहे चिंतामणी वॉरियर्स. असं घमासान युद्ध रंगलंय. शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी ही प्रीमियर लीग. शेवटचा बॉल उत्तर साजेसं नाहीये. खोलवर पद्धतीचा बॉल ओर पिच होता. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे नाही होणार पूर्ण. एकाला माघारी यावं लागेल. फक्त एकच धाव मिळेल. फलंदाज किरण जाधव धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे 63 वरती 1. चला घाई करा, ऐकूया या प्रीमियर लीगचं छोटंसं संगीत. थँक्यू. आता अंतिम षटकाकडे आपण वळूया आणि अंतिम षटकाच्या पाठीमागे दडलंय काय. 63 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये उभ्या केलेल्या आहेत. टीम ओमसाई 11 या टीमने. किरण जाधव माघारी आलेत. आता मैदानाच्या आतमध्ये राकेश घाडगे, तर एका बाजूला अजय सावंत आणि अंतिम षटक कृष्णा देवरे सायळी. दोन्ही खेळाडू एकाच गावचे, एक जिल्हा आयकॉन आणि एक सातारा ग्रामीणचा खेळाडू. असं होईल या सामन्याचं इथून पुढचं युद्ध. एकामेकांसमोर एकाच गावचे खेळाडू. अजय सावंत एका बाजूला तर एका बाजूला कृष्णा देवरे. शेवटचे 6 बॉल 63 वरती 1. पहिलाच बॉल जोरकस टोला सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. दिलखेचा फटका. षटकार बॅट्समन आहेत अजय सावंत. थँक्यू. अजय सावंतची धडाकेबाज फलंदाजी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकलाय. बॉलर तयार. आणखीन एक आता, परंतु फटका फसलाय. झेल होईल का? परंतु बॉल निर्जन सळी टप्पा घेतोय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल टप्पा पडतो आणि 2 धावा मिळालेल्या आहेत. अजय सावंत पुन्हा स्ट्रायकर एंडला. 71 धावा धावफलकावरती उभ्या राहिलेल्या आहेत. कृष्णा देवरे एका बाजूला तर एका बाजूला अजय सावंत 59 वरती बॅटिंग करतायत. शेवटचे 4 बॉल शिल्लक आणि पुढील टॉस आपण अनाउन्स करूया. सुपर 6चा शेवटचा सामना. इथून पुढे आपण 2 संघांमध्ये खेळवत आहोत आणि दोन्ही संघांना विनंती की आपण टॉस साठी या. टॉस आहे फ्रेंड्स एन ए वॉरियर्स विपक्ष शिवशक्ती रायडर्स. आपण टॉस साठी तयार राहा. फ्रेंड्स एन ए वॉरियर्स आणि शिवशक्ती रायडर्स आपल्यामध्ये पुढचा टॉस आहे. यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत. हा चांगला बॉल आहे, कौतुक करावं लागेल कृष्णा देवरे यांचं, कारण हा बॉल त्यांनी चांगला टाकलाय. परंतु 2 धावा रोखू शकले नाहीयेत. परंतु हा बॉल मनोधैर्य वाढवेल कृष्णा देवरे यांचं, कारण आक्रमण त्यांनी थांबवलं या बॉलच्या पाठीमागे. 3 बॉल टाकलेले आहेत. अजूनही 3 बॉल शिल्लक. शेवटचा बॉल. माफ करा, अजूनही 3 बॉल आहेत आणि हा डॉट आलाय. या बॉलची दाद द्यावी लागेल. खोलवर पद्धतीचा बॉल बुंद्यामध्ये टाकला. यॉर्करचा वार आलाय तो डॉट. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. आता पाठीमागे आमच्या बरोबर घडलंय काय याचा विचार न करता पुढे आम्हाला चांगलं काय करता येईल हेच करावं लागेल. आतापर्यंत ओसंडून धावा खर्च केल्यात, परंतु धावसंख्येला लगाम लावावं लागेल. धावसंख्या आहे 73 वरती 1. शेवटचे 2 बॉल. कृष्णा देवरे आणि यावेळेला फुल टॉसला नाही माफी. इट्स गोइंग 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 आउट ऑफ द पार्क. षटकार. फुल टॉस वॉलला क्रिकेट मध्ये नाही माफी.
79 धावा, 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल आहे आणि अजय सावंत 67 धावांवरती बॅटिंग करतायत 19 बॉल मध्ये. अजय सावंत नावाचं तुफान मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताय आणि या तुफानाचा तडाखा पहा. शेवटचा बॉल कृष्णा देवरे 5 बॉल 16 खर्च केल्यात आणि शेवटचा बॉल भिरकावून दिलाय. भीर 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 सिक्सर, षटकार. 85 धावा उभारलेल्या आहेत. 86 धावांचं लक्ष आहे टीम चिंतामणी वॉरियर्स या टीम समोर. शेवटचाही बॉल फेकून दिला आणि अजय सावंत 20 बॉल 73 धावा. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या या तुफानासाठी. 20 बॉल 73 धावांचा झुंजार खेळ. झेल निसटला आणि पाहता झेलचा उपद्रव. आणि टॉस साठी आपण आमंत्रित करूया. टॉस आहे इथून पुढे शिवशक्ती रायडर्स आणि फ्रेंड्स एन ए वॉरियर्स. आपण टॉस करूया आणि टॉस मध्ये आपण तुषार जांभळे सरांना विनंती करूया की हा टॉस आपण कव्हर करा. 20 बॉल 73, 6 बॉल 10. किरण जाधव, अजय सावंतचा खेळ बहरला, झेल निसटला. त्यानंतर पुन्हा एकदा भयानक आक्रमण भीषण हल्ला चढवला गोलंदाजांवरती. गोलंदाजाचा कर्दन काळ. आपण टॉस करूया. टॉस महत्वाचा आहे आणि दोन्ही संघनायकांना विनंती करूया आपण टॉस साठी या. हाही सामना दोन्ही संघांना जिंकणं फार महत्वाचं आहे. थँक्यू सो मच. अगदी इथून पुढे सुपर सिक्सचा तिसरा सामना आपल्या समोर येईल. एका बाजूला शिवशक्ती रायडर्स तर त्यांच्या विरुद्ध फ्रेंड्स एन ए वॉरियर्स. आणि या मॅचचा टॉस करण्यासाठी आपण विनंती करूया सह्याद्री सुपरस्टारचे संघ मालक दिलीप दादा देवरे साहेब यांना विनंती करूया की प्लीज आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करणार आहोत. सुपर सिक्सचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय आणि सुपर सिक्स मधील शेवटची मॅच तुमच्या समोर. एका बाजूला फ्रेंड्स एन ए वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला शिवशक्ती रायडर्स. शिवशक्ती रायडर्स संघ म्हटलं की शशीबाबा पोपळे आणि रविदादा पोपळे यांच्या संघ मालकीचा संघ. आणि फ्रेंड्स एन ए वॉरियर्स संघ म्हटलं की नितीनदादा बादापुरी आणि अमोल तरडे यांच्या संघ मालकीचा हा संघ आहे. आणि सुपर सिक्स मधील शेवटचा संघ मात्र खेळेल ही मॅच. कॉल कोण देणार? शिवशक्ती रायडर टीमचे कॅप्टन कुमार बनगे कॉल करतील. कॉइन स्पिन दिलीपदादा देवरे यांच्या शुभ हस्ते. हेड कॉल केलेला आहे, अर्थातच टेल आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे फ्रेंड्स एन ए वॉरियर्स या टीमने. नितीन बादापुरे स्वतः संघ मालक आहात, कॅप्टन आहात, निर्णय काय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करू आम्ही. फिल्डिंग करणार आहात, समोर एक चांगला संघ आहे. किती धावांपर्यंत त्यांना थांबवू शकाल? जेवढं कमीत कमी रनामध्ये त्यांना थांबवता येईल तेवढं थांबवू आम्ही. ते स्पर्धे संघामध्ये अतुल सारखा चांगला खेळाडू आहे, कुमार शेलार सारखा खेळाडू आहे, त्यांच्या विरुद्ध कशा प्रकारे रणनीती काल? आमच्याकडे पण 2 बॉलर चांगले आहेत, त्यामध्ये लोक त्यांचा विकेट घेण्याचा प्रयत्न करू आम्ही. खरं तर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संपर्क प्रमुख आहात. खऱ्या अर्थानं शिवशक्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून कास पठार विभागातील सर्व खेळाडूंची स्वप्न पूर्ण होताना पाहायला मिळतात की स्टेडियमवरती खेळायचं होतं सर्वांना आणि ती स्वप्न पूर्ण झालेत. कशा पद्धतीच्या भावना आहेत? रविदादांनी जे नियोजन केले ते खूपच छान केले आणि मला तर वाटते की आपल्या भागामध्ये बऱ्याच मुलांना प्रथमच असं स्टेडियममध्ये खेळायला प्लॅटफॉर्म तयार करून दिला त्यांनी आणि सर्वांना म्हणजे आनंद तर मिळालाच. थँक्यू सो मच. आपण जाऊया शिवशक्ती रायडर्स या टीमच्या कॅप्टनकडे. स्वतः आयोजक आहात, सुपर सिक्सचा सामना खेळतात. प्रथमतः बॅटिंग करायचे, किती धावांपर्यंत मजल मारू शकता? जास्तीत जास्त 60-70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. खरं तर कोणते असे फलंदाज आहेत की समोरच्या टीम वरती तुटून पडू शकतात? अतुल गोगावले आहेत, कुमार शेलार, प्रशांत वाघ आहेत, संदेश आयरे, मी स्वतः. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. वेळ जास्तीचा घेणार नाही. टॉस आपण पाहिला, एका बाजूला शिवशक्ती रायडर्स तर दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स एन ए वॉरियर्स. टॉस जिंकलेला आहे शिवशक्ती रायडर्स या टीमने. टॉस जिंकण्यात प्रथमतः टॉस जिंकलेला आहे फ्रेंड्स एन ए वॉरियर्स टीमने आणि टॉस जिंकण्यात प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे शिवशक्ती रायडर्स या टीमला. एक मोठी मॅच रंगताना पाहायला मिळेल, परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक घमासान रंगलेला आहे आणि पुन्हा एकदा ऐकूया निलेश मर्डेकर सर यांचा आवाज.
धन्यवाद तुषार सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकल्यात. 2 धावांची पॅनल्टी आहे टीम ओमसा 11ला आणि आता ती पॅनल्टी मायनस होईल. टार्गेट उरलं 86 धावांचं. ते आता चिंतामणी वॉरियर्सला टार्गेट आहे 84 धावांचं. याची नोंद आपण घ्या. 2 धावा पॅनल्टीच्या मायनस केलेल्या आहेत. 84 धावांचं लक्ष आहे आणि येणारे बॉल आहे 24. मॅचला होईल सुरुवात. पहिला बॉल पडतोय. बॅटिंग ऑर्डर मनोज कदम आणि साहिल देवरे. मनोज कदम जिल्हा आयकॉन जे परळीचे आहेत, साहिल देवरे दैवडचे आहेत, तर एका बाजूला राकेश घाडगे जे पारांब्याचे आहेत. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. 24 बॉल 84 धावा घमासान युद्ध आणि पहिला बॉल. चिंतामणी वॉरियरची सुरुवात कशी आहे याच्यावरती भरपूर काय अवलंबून आहे. धावसंख्येचा डोंगर उभा राहिलाय, तो पोकरायचा आहे आणि पोकरण्यासाठी 2 यंत्रणा मैदानाच्या आतमध्ये पाठवली आहे. पहिलाच बॉल पाय पुढे काढला आणि त्या यंत्रांचं नाव आहे मनोज कदम आणि साहिल देवरे. पहिलाच बॉल डॉट आलाय. कोणतीही धाव पहिल्या बॉलच्या पाठीमागे येणार नाहीये. राकेश घाडगे पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल आणि या वेळेला क्षेत्ररक्षक जातील, परंतु मोठ्या दिलीने खेळलेला फटका सीमारेषा चिरतोय. 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. थँक्यू. 4 धावा. चला घाई करा. चला वेळ घेऊ नका. इथून पुढे अजून 3 सेमीफायनल शिल्लक आहेत आणि 2 सेमीफायनलचे सामने शिल्लक आहेत आणि त्याचबरोबर एक सुपर 6चा सामना शिल्लक आहे. बॉलर तयार. यावेळेला आज चांगली बॅटिंग करावी लागेल. हा डॉट बॉल आलाय. मनोज कदम यांनी या प्रीमियर लीग मध्ये बहरदार खेळ केलाय आणि याच नावाभोवती हा सामना फिरणार आहे. हा डॉट आलाय. 3 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा. मनोज कदम यांना चांगली बॅटिंग करावी लागेल आणि जो अजय सावंत यांनी खेळ उभा केलाय ना, त्या खेळाचं प्रत्युत्तर आज द्यावं लागेल. एका बाजूला राकेश घाडगे. यावेळेला इनसाइड आउट जागा बनवली आहे. क्षेत्ररक्षक पाठमोरा करतील. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. आता शेवटचे 2 बॉल या षटकातील शिल्लक आहेत. 4 बॉलचा संपलेला आहे खेळ. मनोज कदम बॅटिंग करतायत. सहा धावा धावफलकावरती आहेत आणि या वेळेला बॉल हवेत आहे. आता झेल होईल का? आणि इथे झेल पकडली आणि मोठा धक्का. मनोज कदम नावाप्रमाणे खेळ करू शकले नाहीयेत. इनसाइड आउट. धक्का क्रमांक पहिला चिंतामणी वॉरियर्सला आणि पहिलं सुयश मिळत आहे टीम ओमसा 11ला. आज मनोज कदम या महत्वाच्या सामन्यामध्ये नावाप्रमाणे खेळ करू शकले नाहीयेत. जे वलय त्यांनी निर्माण केलंय ना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, त्या वलयाप्रमाणे खेळ करू शकले नाहीयेत. जिल्हा आयकॉन मनोज कदम परळी येथील माघारी. आता अभिमन्यू जाधव. अभिमन्यू यांच्याकडे क्षमता आहे, चांगली बॅटिंग तेही करू शकतात आणि या सामन्यामध्ये आज त्यांना करावं लागेल. संघ अडचणीमध्ये आहे चिंतामणी वॉरियर्स आणि अभिमन्यू जाधव मैदानाच्या आतमध्ये. सारखळ कडववाडीचे. तर एका बाजूला राकेश घाडगे यांनी जे पहिलं षटक हाताळलंय ना, तेही अप्रतिम आहे, कौतुक करावं लागेल. मनोज कदम यांना मोठे फटके अधिकचे खेळू दिले नाहीयेत आणि आपल्या जाळ्यामध्ये मनोज कदम यांना अडकवलं. कारण तो असा खेळाडू होता ना, जो मॅचला कधीही कलाटणी देऊ शकत होता. असा मास्टर माइंड खेळाडू माघारी पाठवलाय. कारण जो टायमिंग साठी जाणला जातो ना, तो मनोज कदम आता माघारी गेलेले आहेत. 1 धाव आली आहे. आता इथून पुढे थोडीशी बिकट परिस्थिती आहे टीम चिंतामणी वॉरियर्स टीमची. धावसंख्या आहे धावफलकावरती धावा 7 धावा, 1 गडी बाद. 5 बॉलचा खेळ संपलाय आणि शेवटचा बॉल.
षटक संपलेला आहे. षटक संपलेला आहे. 7 धावा. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. 7 धावा धावफलकावरती आलेला आहे. चिंतामणी वॉरियर्स आता येणारे 18 बॉल आणि बनवायचे 77 धावा. टार्गेट आहे 84चा. करंट रन रेट आहे 7चा आणि रिक्वायर्ड आहे 25.67चा. म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे 4 षटकार ठोकावे लागतील चिंतामणी वॉरियर्सला. काळ अडचणीचा काळ आहे, परंतु या अडचणीच्या काळामध्ये आता या 2 फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल. मेहनतीशिवाय आता पर्याय उरलेला नाहीये या सामन्यामध्ये आणि ती मेहनत साहिल देवरे आणि अभिमन्यू जाधव यांना घ्यावी लागेल. चला काही करा. ओव्हर नंबर 2 साठी किरण जाधव. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आलाय तो डॉट. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवणार आहे अभिमन्यू जाधव. आज नावाप्रमाणे खेळ करतील का? सातारा ग्रामीण मध्ये खेळताना एक चांगलं वलय त्यांनी देखील निर्माण केलं आपलं, परंतु आज त्या नावाला साजेची खेळी करावी लागेल. हा टोला चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. रहा के काटे चुपते नहीं, बड़ी छलांग मारना सिखाते हैं और इस गेंद की छलांग सीमा रेखा के बाहर सीधा 6 रनों के लिए षटकार. थँक्यू. चला पंचांकडे बॉल सुपूर्द करा. आता धावसंख्येने वेग पकडलाय. पहिला मोठा फटका आलाय अभिमन्यू जाधव. याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. 13 धावा 1 गडी बाद. या षटकामध्ये बॉल शिल्लक आहेत 4. येणारे बॉल आहेत 16. बनवायच्या 71 धावा. आता अभिमन्यू जाधव तुलाच करायचंय काहीतरी भावा. यावेळेला बॅक टू दी बॉलर. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक 2 अडवण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावेंसाठी चौकार. चौकार याही बॉलच्या पाठीमागे आलेला आहे. सामना जबरदस्त रंगलाय आता. रिक्वायर्ड रन रेट आहे 26चा आणि करंट रन रेट आहे 11.33चा. वाढत चाललाय. किरण जाधव 3 बॉल 10 धावा खर्च केल्यात. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदललेली आहे. संरक्षणासाठी 5 खेळाडू आहे सीमारेषेलगत. 3 ऑन साइडला, 2 ऑफ साइडला आणि बाकीचे अंतर्वर्तुळाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल. एक पाय पुढे काढलाय. सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग ऑन डोक्यावरतून सरळ 6 धावेंसाठी. फिक्र करता है कि तो फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. आता अभिमन्यू जाधव नावाची सुनामी आली आहे. आपटलेला बॉल अंगाला जाऊन भेटतोय. आता आपल्या अनुभवातून टाकलेला बॉल आहे. गोलंदाज आहेत किरण जाधव. प्रगल्भ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. एक सिंगल धाव. दोन्ही खेळाडू एकाच गावचे, परंतु आज मात्र साहिल देवरे गोलंदाजी मध्ये चमक दाखवू शकले नाही, परंतु बॅटिंग मध्ये दमखम दाखवावाच लागेल आणि तो दमखम आहे साहिल देवरे यांच्याकडे. त्याचबरोबर पूर्व सरपंच सांबरवाडी शंकर जाधव यांचं आगमन होते. त्यांचं आपण स्वागत करूया. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अंगाला भेदणारा बॉल आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 24 धावा. या बॉलच्या पाठीमागे फक्त 1 धाव पूर्ण होईल. दुसरीचाही प्रयत्न केलाय म्हणजे 26 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. स्ट्रॅटेजिक टाइम आउट 1 मिनिटाचा. अतिरिक्त खेळाडूंना विनंती की आपण पाणी बॉटल घेऊन चला. 26 धावा
84 धावांचा पाठलाग करताना बनवायच्या आहेत 12 बॉल मध्ये 58 धावा. 12-58. ऐकूया एक चांगलं संगीत या. थँक्यू. आता इथून पुढे बॉल शिल्लक आहेत 12 आणि धावा बनवायच्या 58. हे समीकरण शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे कुटायच्या आहेत 29 धावा. आता या 2 षटकांमध्ये आहे ना, प्रत्येक षटकामध्ये एकाला रिंकू सिंग व्हावं लागेल. स्ट्रायकर एंडला आहेत अभिमन्यू जाधव. पहिलाच बॉल आकाशाला गवसणी घालतोय आणि झेल होऊ शकला नाहीये. 2 धावा. 56 धावांची गरज. 11 बॉल. सामना अजूनही जिवंत आहे. मोठे फटके. षटकारांची बोली भाषा मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. वो खेल ही क्या जिसमें जीत फिक्स हो, बल्कि उसी खेल में मजा है दोस्तों जिसमें हार की रिक्स हो. यशवंतजी साळुंके यांचं आगमन होते, आपण स्वागत करूया. आणि क्षेत्ररक्षक तिकडे होते. झेल निसटलेला आहे परंतु साहिल देवरे आज काय करतील याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. निश्चित जर साहिल देवरेने आक्रमक बॅटिंग केली ना तर निश्चित अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात. साहिल देवरे यांच्यासाठी हा बॉल और पिचा आहे. आलाय तो डॉट. डॉट बॉल प्रेशर वाढवणार आहे. आता 9 बॉल 55 धावांची गरज. या वेळेला या फटक्याच्या पाठीमागे वेळेची अचूकता साधता आली नाहीये आणि एका बाजूला सामना कंट्रोल करण्याचा प्रयत्न आता सुरू केलाय ओम साई 11ने. आता समीकरण बदललं. 8 बॉल 54 ची गरज. म्हणजे प्रति बॉलच्या पाठीमागे 7 धावा. 8 बॅटने जोरकस टोला. क्षेत्ररक्षक झडप अपुरी. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी आलाय चौकार. आता शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे 7 बॉल आणि बनवायच्यात 50 धावा. जवळ एका बाजूला हा सामना आता झुकत चाललाय. जो संघ नशीबवाद प्रयत्नवादी होता ना तो संघ आता नशीबवादी राहिलेला आहे. पाठीराखे आता याच विचारामध्ये आहेत की याच आशेमध्ये आहेत की समोरच्या बाजूने ओमसाईचे खेळाडू काही नकारात्मक बॉल टाकतील आणि आमचे फलंदाज मोठे फटके खेळतील आणि हा सामना जिवंत होईल. याच आशेवरती हा सामना आता टीम चिंतामणी वॉरियर्स साठी चिंता वाढवणारा सामना. खोलवा टप्प्याचा बॉल आलाय तो डॉट. एक सिंगल धाव माफ करा. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि आता येणारे 6 बॉल बनवायच्या 49 धावा. ऐकूया या प्रीमियर लीगचं एक छोटंसं संगीत.
थँक्यू. आता इथून पुढे आपण वळूया. येणारे बॉल शिल्लक आहे 6 आणि बनवायच्यात 49 धावा. अशक्य असं आव्हान आहे, परंतु जीवनामध्ये अशक्य असं काहीच नाहीये. प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल, परंतु आता काही खराब बॉल येतील का आणि मोठे फटके येतील का याच अपेक्षेमध्ये चिंतामणी वॉरियर संघ. आणि हा बॉल उदस्थान प्राप्त करतोय आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी आलाय तो षटकार. फक्त आता हेच पाहावं लागेल की मॅच जिवंत होईल का. या आता बॉल शिल्लक आहेत 5, बनवायचे आहेत 43. बॅटची आतली कडा वेळेची अचूकता नाहीये. डॉट आलाय. 4 बॉल 43 ची गरज. चला शिवशक्ती रायडर्स आणि फ्रेंड्स एने वॉरियर्स आपला संघ आपण तयार करायला घ्या. सामना यानंतर तुमचाच आहे. आपण वेळ घेऊ नका. आणि यावेळेला हा बॉल अंगाला भेटतोय. नॉन स्ट्रायकर एंडला फेक, परंतु बॉल स्टंटचा वेध घेऊ शकला नाही. अंतिम षटक दिनेश साळुंके ज्यांनी पाठीमागच्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळ केला होता त्यांनाच पुन्हा एकदा अंतिम षटक दिलेले आहे जे सावलीचे आहेत. आता 3 बॉल आणि चॉईस प्लेयर आहेत. 3 बॉल 42 ची गरज. समोर आहेत साहिल देवरे. 3 बॉल 3. आणि यावेळेला साहिल देवरे यांचं आक्रमण, परंतु उशीर झालाय. बॉल चाललाय सरळ सीमारेषच्या पलीकडे. 4 धावेंसाठी आलाय चौकार. या प्रकारचे फटके सुरुवातीपासून येणं फार महत्वाचं होतं. सुरुवातीच्या बॉल पासून आक्रमण. सुरुवातीला जर आपण पाहिलं मनोज कदम खास काय करू शकले नव्हते. झटपट माघारी गेले होते. वैयक्तिक फक्त बनवल्या धावा 6 आणि बॉल फेस केले होते तब्बल 5. म्हणजे संपूर्ण दारोमदार सुरुवातीचा जिल्हा आयकॉनवरती अवलंबून होता की सुरुवात कशा प्रकारची राहील. परंतु एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसला आणि त्यानंतर मनोज कदम माघारी गेले होते आणि संपूर्ण दडपण मग या 2 फलंदाजांवरती आलं. आता दुसराही फलंदाज कोसळलाय. साहिल देवरे माघारी. ऐकूया या प्रीमियर लीगचं छोटंसं संगीत. थँक्यू.